नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट जरूर करा मित्रांनो. आज मला जायचं होतं गावाला. त्याच्या आणि पावसाचं पण वातावरण होतं म्हणून मी सोबत हेल्मेट आणि रेनकोट पण घेतलेलं होतं. कारण आज खूप मी खुश होतो, कारण मी आज खूप दिवसातून गावाला जायचं होतं आणि मला गावाला थोडं कामानिमित्त जायचं होतं. त्याच्यामुळे मी थोडं अर्जंट गावाला निघालो होतो. सकाळी 9 वाजता मी निघालो होतो गावाला जाताना आणि पाऊस पण थोडा रिमझिम मध्ये मध्ये बंद मध्ये चालू असा पाऊस चालू होता. त्याच्यामुळे गाडी चालवायला पण भारी वाटत होता आणि चांदवडच्या आसपास आल्यानंतर तर डोंगर आणि ते ढग बघून तर खूपच छान वाटत होतं गाडी चालवायला, की काही काही त्रासच नव्हता असं होत. त्याच्यामुळे मी कुठे एवढ्या पावसात असं वाटतं कुठेतरी चहा घ्यावा, पण मला थोडं अर्जंट जायचं असल्यामुळे मी कुठेच गाडी थांबवलो नाही. मग मी चांदवडच्या आसपास पोहोचल्यानंतर घाट मला चांदवडजवळ एक घाट लागतो आणि त्या घाट म्हटलं एवढा घाट उतरून घेऊ, कारण तिथून मालेगाव 30-35 किलोमीटर असतं. मी 70 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर थोडासा रिलॅक्स होण्यासाठी मी गाडी साईडला घेऊन थांबवली आणि बघतो बाहेर असं व्हिडिओ वगैरे काढला तर खूपच छान वाटत होतं ते व्हिडिओ. आणि त्या आजूबाजूला तर चारी बाजूने डोंगर्स वगैरे आणि त्या डोंगर्स उतरलेले ढग तर खूपच छान वाटत होते मित्रांनो. त्याच्यानंतर मी मालेगावमध्ये पोहोचतो, कारण मालेगावमध्ये पोहोचण्याच्या आधी मोसम नदी वगैरे लागते ती, आणि तिला पण खूप पाणी आलेलं होतं आणि पावसामुळे मालेगावचे तर खड्डे खूपच खराब झालेले होते. मालेगावमध्ये गाडी चालवायला तर मला इतका कंटाळा येतो की म्हणजे तिथे शिस्त आणि नियम काही या गोष्टी नाहीच आहेत. पण स्वतःचं गाव असल्यामुळे थोडं भारीच वाटतं मित्रांनो. आणि मालेगावमध्ये पण पाऊस चालू होता रिमझिम. त्याच्यामुळं मी ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ गाडी साईडला घेऊन थोडं थांबलो होतो, कारण माझा भाऊ पण येणार होता. त्याच्यात मला भूक लागली होती, पण तो येईपर्यंत म्हटलं वडापाव वगैरे खाऊन घेऊ, म्हणून मी वडापाव खाण्यासाठी निघालो. पण त्याचा फोन आला, परत मी तिथे गेलो आणि डॉक्युमेंटचे पण काम होते करायचे आमचे थोडंसं, तर ते डॉक्युमेंटचे वगैरे काम मी करून वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मी गावाच्या दिशेने निघालो गावाकडे, कारण माझं काम झालं होतं. मला जेमतेम 4 वाजून गेले होते मालेगावमध्ये. तर गावाकडे जाताना माझं घर आहे शेतामध्ये आणि शेतात घर लागतं, चुलत्याचं पण घर लागतं. त्यांनी पण मला बोलवलं भेटण्यासाठी, तर मी त्याच्या इथे थांबलो आणि तिथे पण व्हिडिओ शूट केला आणि तिथे पण 2 मित्र आले मला भेटायला. त्यांना भेटून वगैरे झालं माझं आणि मी निघालो. तिथे गाडी लावली आणि पायी शेताकडे निघालो. आणि कारण तिथे गाडी जाण्यासाठी जागा नाही म्हणून मी गाडी बाहेरच लावली आणि पैदल शेताकडे गेलो. आणि शेताकडे जाताना 2-3 मित्र भेटला, कारण ते ना शेती मी दिलेली करायला आहे. ही माझी शेती आहे मित्रांनो, आणि हे जे आहेत ते शेती करतात. ही जी आहे इलेक्ट्रिसिटी डिपी ते मी स्वतः बसवलेली मित्रांनो, म्हणजे स्पेशल माझी तिथे कोणाचाच काही संबंध नाही. त्याच्यानंतर त्या डिपीपासून विहीर फक्त 20-30 मीटर अंतरावर विहीर आहे, तर ते विहीर दाखवण्यासाठी चाललोय मित्रांनो. आणि त्या माझी विहीर पण एवढी काही खोल नाही जास्त. आजूबाजूला तर खूप गवत वगैरे होतं, त्याच्यामुळे विहिरीकडे जाताना खूपच भीती वाटत होती. पण विहिरीला पण थोडासा पाऊस पडला की लगेच पाणी येतं. त्याच्यानंतर बोर पण येतात. बोरमध्ये तर मोटर वगैरे काही नाही, पण तो बोर असा उघडाच ठेवला, मी झाकून वगैरे ठेवला होता, पण ते उघडं. हे आहे माझं घर मित्रांनो. आणि घराच्या बाजूने मी पत्रे वगैरे मारले, तर तिथे शेळी वगैरे, ते जे बाबा शेती करतात ते शेळी वगैरे ठेवतात. ही आहे माझी शेती. आजूबाजूनी पूर्ण शेती ही माझीच आहे, कारण ते मी शेती आधी करायचो, पण आता शेती वगैरे काही करत नाही. त्याच्यानंतर मला जायचं होतं गावात, आणि गावात जाताना मला चुलत्याचं विहिरीचं काम चालू होतं. तर 40 फूट विहीर केलेली होती त्यांनी, तर पाणी पण खूप लागलेलं होतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर कमेंट करा मित्रांनो.